मित्रांनो, मालिकेमध्ये दोन इतके खतरनाक ट्विस्ट आले आहेत ना, की अमृताने आता हद्दच पार केले. जबरदस्त सापळा रचून तिने कावेरीला जेलमध्ये तर पाठवलंच, या सगळ्या प्लॅनमध्ये अडकवून टाकलं. बाबांना अचानक शुद्ध आले आहे आणि यामध्ये आता बाबा अमृताचं बिंग फोडतील का? त्यातून अमृताने दुसरा एक प्लॅन रचलाय, म्हणजे जेलमध्येच एका बाईला कावेरीची सुपारी दिली. कायमचं कावेरीला ढगात पाठवण्याची व्यवस्था केली. पण काय होईल? आणि मानने आता शेवटची संधी दिली यशला आणि अमृतासोबत लग्नासाठी उभं राहायला सांगितलंय. बघूयात मग आता अमृताची पुढच्या खेळाला सुरुवात होता क्षणी शुद्धीवर आलेले बाबा अमृताच्या सत्याला वाचा फोडतील का? आणि जेलमध्येच कावेरीला कायमचं संपवून टाकण्याचा अमृताचा डाव यशस्वी होईल का? ते पाहणारच आहोत, तेही आजच्या भागामध्ये. बघूयात मग कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा आजचा 25 सप्टेंबरचा भाग. मित्रांनो, भाग कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओ हाईप जरूर करा. जेव्हा यश बाबाची तब्येत कशी आहे ते पाहण्यासाठी येतो, त्याच वेळेस डॉक्टर त्याला आनंदाची बातमी देतात. मिस्टर यश, तुम्ही वेळेवरती ब्लड दिलत म्हणून तुमचे बाबा आता आउट ऑफ डेंजर आहेत. ऐकून यश खूप खुश होतो. त्यानंतर डॉक्टर सांगतात की आम्ही यांना डिस्चार्ज देतोय, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. मग तर यश आणखीनच खुश होऊन जातो. तेव्हा डॉक्टर एक गोष्ट त्यांना बजावतात की मिस्टर यश, पण यांची काळजी घरीच जास्त घेतली जावी. तेव्हा यश शब्द देतो की डोंट वरी डॉक्टर, आम्ही सगळेच जण मिळून बाबांची काळजी घेऊ आणि ते लवकरच बरे होतील. यशची उमेद आणखीनच वाढते. इकडे अमृता अजूनही कसल्या तरी टेन्शनमध्येच असते आणि माधवीला आनंद साजरा करायचं सुचतं. अमृतासाठी शॅम्पियन घेऊन येत माधवी तिचा कौतुक सोहळा चालू करते. वा 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 अमृता, शेवटी तू करूनच दाखवलंस. कावेरीला काय जबरदस्त अडकवलंयस का तू? शेवटी तू माझी मुलगी आहेस. मग आता याचा आनंद साजरा करायला नको आहे का? मला खरं तर खूप मोठा आनंद साजरा करायचा होता, पण आता आपण इथे आहोत ना, त्यामुळे छोटासाच बघ, मी तुझ्या आवडती शॅम्पेन घेऊन आले आहे. मरू दे त्या कावेरीला, सोडू देत जेलमध्ये. चल ना, आपण साजरा करूयात आनंद. माधवीचा उत्साह अगदी गगनाला भिडलेला असतो. पण का कोण जाणे, अमृताचं तोंड पडलेलं असतं. इकडे चोर सोडून संन्यासालाच फाशी दिली जाते. कावेरी बिचारी अजूनही त्या ट्रॉमामधून बाहेर आलेली सुद्धा नसते. जेव्हा ती भानावर येते तेव्हा ती स्वतःला जेलमध्ये कैद झाल्याचं पाहते. तिचं दुःख उफाळून येतं आणि इकडे माधवी अमृतासोबत आनंद साजरा करत असते. त्यावेळी अमृताची नुसती चिडचिड होते. माधवीलाच ती सांगते की कसला आनंद आई, अगं कावेरी माझं टार्गेट कधी नव्हतीच. माझं टार्गेट सुलक्षणा होती. मला तिच्यासोबत तिच्या या घराला उद्ध्वस्त करायचं होतं आणि म्हणूनच मला तिची सून बनून या घरात यायचं होतं. पण पण इथे सगळं भलतंच घडतंय. हे बघा आई, त्या कावेरीचं सत्य सगळ्यांसमोर आणून मला त्याचा काहीच फायदा झालेला नाही आहे. त्यामुळे आत्ता तुला काय सेलिब्रेशन करायचं ते करून घे, पण इथून पुढे मी जे सांगेन ना तेच तुला करावं लागेल. तेव्हा माधवी आनंदाच्या भरात तिला शब्द देऊन टाकते, ठीक आहे, पण मोठं युद्ध जिंकायचं असेल तर छोट्या छोट्या लढायाचं सेलिब्रेशन तर हवंच ना. आणि तिने दोघींचेही ग्लास भरलेले असतात. तेव्हा दोघीही एकमेकींना चीअर्स करतात. पण नेमका आनंद साजरा करत असताना तिथे त्यांच्यामध्ये तडमडतो तो उदय. उदयला पाहता क्षणी अमृताच्या चेहऱ्यावरचा रंगच गायब होतो की. यश घरी पोहोचतो. तो माशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण त्या काही त्याच्याशी नीट वागतही नाहीत. आणि तेव्हा यश त्यांना आनंदाची बातमी देतो की बाबा सुखरूप आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळालाय, बेडरूममध्ये आहेत ते. आनंदाची बातमी मिळता क्षणी हात जोडून देवाचे आभार मानतात. त्यावर यश म्हणतो की मला डॉक्टर म्हणालेत की त्यांची ट्रीटमेंट आपण घरीही करू शकतो. पण पुढे यश काही बोलणार, काहीच ऐकून न घेता तिथून निघूनच जातात. यशला थोडासा धक्का बसतो. इकडे अचानक उदय टपकल्याने अमृताचं सगळं आनंद साजरा करण्याचा प्लॅन फिसकटतोच की. मग काय, वरवरची ती नाटकं चालू करते. उदयचं विश्वास संपादन करण्यासाठी माधवीला ती लगेच म्हणते की काय हे आई, अगं स्वतःला त्रास का करून घेतेस? मान्य आहे की यशसोबत माझं लग्न नाही होऊ शकलं,
त्याच्यासाठी तू स्वतःला दारूच्या नशेत झोपतेस? अगं पण तू यशसोबतच उदय जिजूंचा सुद्धा विचार कर ना. मुद्दाम यशच्या विरोधात उदयला ती भडकावते. अगं आई, अगं यश तर उदय जिजूंचा लहान भाऊ आहे. त्याने त्यांची किती मोठी फसवणूक केली. तू बघतेस ना की एकीकडे त्याचं कावेरीसोबत अफेअर होतं आणि दुसरीकडे उगाचच उदय जिजूंना बरं करण्याची खोटी नाटकं करत राहिला. किती खोटं वागत होता ना तो. उदय चिडतो, त्याच्या डोक्यामध्ये राग भरतो आणि रागात तसाच निघून जातो. या दोघांचा प्लॅन फत्ते होतो. पुन्हा एकदा धर्माधिकारी कुटुंबात भावाभावात यांनी ठिणगीच टाकलेली असते आणि परत आनंद साजरा करतात. अमृता लगेच हसून म्हणते, आत आलेला उदय वेगळा होता आणि आता बाहेर गेलेला उदय वेगळाच असणार. त्यावर माधवी विचारते की म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय तुला? तेव्हा ती हसून आनंदाने सांगते की आता सुलक्षणाचं हे भक्कम घर ते काही टिकून राहत नाही. त्यावर माधवी म्हणते, हो अमृता, पण आपल्याला त्या म्हाताऱ्याकडे पण लक्ष द्यावं लागेल, कारण त्यांचा वीक पॉईंट तर एकच आहे. अचानक बाबांना शुद्ध आली आणि त्यांनी सत्य सांगितलं तर यांचा खेळच संपला की. तेव्हा अमृता सांगते की आता माझ्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. इकडे उदय तावातावातच बाहेर पडतो, पण जेव्हा यशची नजर त्याच्यावरती पडते, बिचारा यश, त्याला खरं तर आनंदाची बातमी द्यायला गेला होता की बाबांना घरी आणलंय, त्यांना डिस्चार्ज मिळालाय. त्या क्षणी अचानकच उदय यशच्या थोबाडीत लगावतो. यशला धक्काच बसतो. तो समजावण्याचा प्रयत्न करतो की दादा प्लीज ऐकून घे, मला कळतंय की या सगळ्या प्रकरणात तुला खूप वाईट वाटतंय. तेव्हा उदय त्याच्यावरती खेकसतो की बंद करा तुझे नाटकं, आणि मला किती वाईट वाटले ना हे कळेलच तुला. आणि उदय चक्क यशला मारायलाच लागतो की यशला काही कळेन असं होतं. जेव्हा उदय त्याचे कॉलर पकडून धरतो त्याच वेळेस यश त्याला सांगतो की दादा हे बघ, कावेरी जर तुझी खरी बायको असती तर मी तिच्याशी असं वागलो असतो का? माझं प्रेम आहे कावेरीवरती. मग तर उदयच्या रागाचा पारा आणखीनच चढतो आणि तो समोरच असलेल्या टेबलवरती यशला चोराचा फेकून देतो. इकडे जेलमध्ये मोहित कावेरीची भेट घेतो. मोहित जेव्हा कावेरीला आवाज देतो त्या क्षणी कावेरीची उमेद आणखीनच वाढते. त्याला पाहता क्षणी ती ताडकन उठते. तेव्हा मोहित तिला सांगतो, तिला धीर देतो की कावेरी, मी तुला फक्त एवढंच सांगायला आलोय की मी आहे तुझ्यासोबत. या सगळ्या प्रकरणातून आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू. कावेरीला अजूनही बाबांची काळजी वाटते. ती विचारते की बाबांबद्दल तुम्हाला काही कळलंय का जिजू? त्यावर मोहित म्हणतो की यश आहे तिथे. खरं तर हे सगळं प्रकरण यशनेच मला सांगितलं. हे बघ कावेरी, खरा गुन्हेगार, बाबांवरती हल्ला करणारा गुन्हेगार असा लपून नाही राहू शकत. मी शोधून काढेनच आणि ऑलरेडी मी कामाला सुद्धा लागलोय. इकडे यशला उदय कुत्र्यासारखा मारत असतो. यश आपली बाजू मांडण्याचा, समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, पण उदय एका वेगळ्याच अशा मनस्थितीतून जात असतो ना की तो यशला विचारलो की का खोटं वागलात तुम्ही माझ्याशी, भावनांची का खेळलात तुम्ही? तेव्हा यश सांगतो की दादा प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे बघ, अरे कावेरीचं सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे. तेव्हा उदय परत एकदा त्याला जोराचा ढकलून देतो. यशला जखमासुद्धा होतात आणि तेव्हाच चालू असलेला तमाशा पाहण्यासाठी हजर होते अमृता. यशला तो मारत असतानाच नेमक्या मा येतात. आता या भावंडामध्ये इतका वाद त्याने कधी बघितलाच नव्हता. जे घडतं ते पहिल्यांदा. मांना सुद्धा धक्का बसतो. त्यामध्ये पडतात, उदयची समजूत घालतात की उदय सोड त्याला, अरे तो तुझा लहान भाऊ आहे, तू तुझ्या मर्यादा सोडू नकोस. तो चुकीचा वागला असेल. आणि उदय, बाबा घरी आलेत, मला आता त्यांच्यासाठी शांतता हवे, सोड म्हटलं ना. त्या दोघांना मा एकमेकांपासून दूर ढकलतात आणि उदय चूक केलेल्या व्यक्तीला शिक्षा द्यायला घरातली मोठी माणसं जिवंत आहेत अजून. मा उदयवरतीच रागवतात. इतक्यात विद्या धावत येते आणि ती आनंदाची बातमी देते की काकांना शुद्ध आले. तेव्हा सर्वजण बाबांच्या रूमकडे धावत जातात. पण आतापर्यंत तमाशा पाहून आनंद साजरा करणारी अमृता, तिचे मात्र धाबे दणाणतात. आता रूममध्ये प्रवेश करता क्षणी यमुना नको तिथे जरा जास्तच अक्कल लावते. आता बाबा आत्ता तर शुद्धीवर आलेत, पण लगेचच त्यांच्यावरती तिच्या प्रश्नांचा भडीमार चालू होतो. बाबा मला सांगा की तुमच्यावरती कोणी हल्ला केला होता, कोण होती ती व्यक्ती?
तिला यश सांगतो की डी, अगं प्लीज बाबा आत्ता तर शुद्धीत आलेत ना. मग त्यावर यमुना त्याच्यावरती खेकसतेत. गप्प बस. आता घरातले सगळेच जण यशच्या बाबतीत असे वागत असतात की जसे त्याला काडीचीही किंमत राहिलेली नाही आहे. जणू काही त्याने खूपच मोठा अपराध केलाय. यमुना उगाचच कोणाचं काही ऐकून न घेता सगळं प्रकरण कावेरीवरती थोपवण्याचाच प्रयत्नात असते. बाबांवरती ती जबरदस्तीच करते. ती त्यांना विचारते की बाबा तुम्ही मला सांगा, त्या कावेरीनेच तुमच्यावरती हल्ला केला होता ना, तिचंच नाव घेणार आहात ना तुम्ही. इतक्यात घाबरत दबक्या पावलाने अमृता जेव्हा रूममध्ये येते, बाबांचे लक्ष तिच्याकडे जातं आणि अचानक बाबा जास्तच बिथरून जातात. कोणाला काही कळेनासं होतं. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो की बाबांना असं अचानक काय झालं. अमृता हसून त्यांच्याकडे पाहत असते आणि बाबा तिला खूप घाबरवलेले असतात. आता बाबांची तब्येत अचानक बिघडल्या म्हटल्यानंतर घरातील सर्वच जण बाकीचे पॅनिक होऊन जातात. कावेरी जेलमध्ये देवाचा धावा करत असते. प्रार्थना करते की परत एकदा मला निराधार नको करूस देवा. बाबांवरती हल्ला करणाऱ्या त्या हल्लेखोराला चांगलीच शिक्षा दे. इकडे घरी सर्वच जण बाबांना अगदी भांबवून सोडतात आणि त्यात त्यांच्यावरती नुसता प्रश्नांचा भडीमार चालू असतो. तरी यमुनाला दटावतात सुद्धा की अगं गप्प बस का, त्यांची तब्येत बघ. तरी यमुनाचं आपलं तेच तुणतुणं चालू की तुमच्यावरती हल्ला कावेरीने केला की नाही. तेव्हाच नेमकी अमृता पुढे येते आणि अमृताला पाहिल्यानंतर तर आणखीनच बाबा भेदरून जातात. तेव्हा अमृता इशारा करते आणि बाबांचं लक्ष जातं तर तिच्या हाताकडे कसलं तरी इंजेक्शन घेऊन आलेले असते. बाबांना घाम फुटतो. ते काहीच बोलू शकत नाही. त्यांची बोबडी वळते आणि तेव्हाच अमृता मनात विचार करते की म्हाताऱ्या, आता एक शब्द जरी तो तोंडातून काढला ना, तुझ्यासाठी इंजेक्शन घेऊनच आले. काठीने वार करून मेला नाहीस ना, पण इंजेक्शनने डायरेक्ट धागात. त्याच वेळेस यशला काळजी वाटते बाबांची. पण इतक्या परकेपणाने वागतात ना त्याच्याशी. मुद्दामच त्या उदयला म्हणतात की उदय, हे बघ त्यांना त्रास होईल अशी लोक मला इथे नको आहेत. तेव्हा यश निमूटपणे तेथून निघून जातो. आता डॉक्टर येतात. डॉक्टर घरातल्या सगळ्यांना ओरडतात. सगळ्यांची खरडपट्टी काढतात. अहो काय करताय तुम्ही, इतके प्रश्न का विचारताय तुम्ही त्यांना. हे बघा, जर तुम्ही सतत असे प्रश्न विचारण्याला तर त्यांच्या मेंदूवर ताण पडेल आणि स्ट्रोक येईल. तसं जर झालं ना की ते पुन्हा कधीच बोलू शकणार नाहीत. तुम्हाला कळतंय का. एकतर या वयामध्ये रिकवर व्हायला खूप उशीर लागत असतो आणि त्यातनं तुमचे हे प्रश्न. आता डॉक्टरांचं ऐकून सुद्धा सगळ्यांना ओरडतात. हे बघ यमुना, आपल्याला माहिती आहे ना की हे सगळं कावेरीनेच केलं आहे आणि तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे चला आधी बाहेर पडा बरं. तेव्हा सगळेच जण तेथून निघून जातात. मांची पावलं परत फिरतात. श्रीकांत जवळ येतात आणि त्यांना सांगतात की अहो, तुम्ही सुखरूप परत घरी बरे होऊन आलात ना. खरंच मला खूप आनंद झाला. आणि खरा गुन्हेगार ज्याने तुमच्यावरती हल्ला केला ना, तो जेलमध्ये आहे. बाबांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्यांना धक्काच बसतो. म्हणजे खरी गुन्हेगार अमृता ही घरात मोकळी वावरते आणि निष्पाप निरपराध कावेरी मात्र न केलेल्या चुकीची शिक्षा बघते. त्यांना बोलायचं असतं, सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्या सांगतात की तुम्ही आराम करा, आपण तुम्हाला काय बोलायचं असेल ते नंतर बोलूच. आता हे सगळं चोरून लपून अमृता पाहत असते. रूममधून बाहेर पडत असताना अमृता त्यांना आडवी जाते आणि मुद्दामच ती फक्त श्रीकांतला घाबरवण्याच्या तयारीत असते की श्रीकांतने कधी तोंडच उघडलं नाही पाहिजे आणि म्हणून काकांजवळ थांबते असं बोलून अमृताची नाटकं होतात. काळजीचा आव आणते ती. सांगतात की डॉक्टर काय म्हणालेत अमृता. तेव्हा ती रिक्वेस्ट करते, डॉक्टर प्लीज थोडा वेळ थांबेल, मी काहीच नाही बोलणार, फक्त बसून राहील, मला त्यांची खूप काळजी वाटते प्लीज. तेव्हा ही काही बोलत नाहीत. अमृता श्रीकांतच्या जवळ जाते आणि जाऊन त्याला घाबरवायलाच लागते आणि ती सांगते की काका, तुम्ही लवकर बरे व्हा. तुमची अवस्था ना मला बघवत नाही आहे. आणि हो, तुम्ही जे काही ऐकलत ना ते अगदी खरं आहे. आता खरोखरच कावेरी अमृताची सजा भोगते. ते ऐकून ते पुरते हादरूनच जातात. अमृता बोलता बोलता परत कधी श्रीकांतने तोंडच उघडू नये यासाठी त्यांना इंजेक्शन देते आणि तिच्या खेळाच्या दुसऱ्या डावाला ती सुरुवात करते. इकडे मोहित
आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करत असतो कावेरीला सोडवण्यासाठी. इन्स्पेक्टरांना तो सांगतो की तुम्ही अजून प्रोसिजर सुरूच केलेली नाही आहे आणि पुरावे नसताना तुम्ही असं त्यांना लॉकअपमध्ये नाही ठेवू शकत. तेव्हा ते इन्स्पेक्टर मोहितवरतीच खेक असतात. साहेब, कोण आहात तुम्ही? नाही म्हणजे आमचं काम तुम्ही आम्हाला शिकवू नका, आमच्या कामात लुडबुड करू नका. तुम्ही नेमकं पोलीस म्हणून इथे आलात की त्यांचे मित्र? आणि कॉन्स्टेबलला तो इन्स्पेक्टर सांगतो की बाहेर काढा त्यांना, जबानी घ्यायची आहे त्यांचे. कावेरी थोडीशी घाबरून जाते. इकडे यशचा सुद्धा कावेरीसाठी देवीचा धावा चालू होतो. देवीसमोर उभं राहून तो तिच्याकडे प्रार्थनाही करतो आणि जाबही विचारतो. चांगल्या लोकांची तू नेहमी परीक्षाच घेते, मग कावेरीची सुद्धा तू परीक्षाच घेते. अगं, किती विश्वास आहे तिचा तुझ्यावरती, पण त्या विश्वासाचं आज तू हे फळ दिलं. इकडे जेलमध्ये कावेरीला ती लेडी कॉन्स्टेबल बाहेर काढते जेलच्या. तेव्हाच मोहित तिला सांगतो की कावेरी, अजिबात काही बोलत बसायची गरज नाही आहे. त्यावर कावेरीही सांगते, कारण ती निरपराध आहे, ती निर्दोष आहे, तिला भ्यायची काहीच गरज नाही आहे. ती सांगते की हो, पण मला लपवायची सुद्धा काहीच गरज नाही आहे, कारण मी काही केलंच नाही आहे. एका निर्दोष माणसाला शिक्षा होते, तेही आपल्या नजरेसमोर. ते पाहून मोहितचं रक्त खवळतं. तिकडे यशचा देवीसाठी धावा चालूच असतो. इकडे बाबा काहीच बोलू शकत नाही आहेत आणि कावेरी तिकडे जेलमध्ये आहे. निर्दोष आहे ती, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते. खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा कधी मिळणार आई? खरा गुन्हेगार कधी कळणार आहे? यश खूप रागातच विचारत असतो. सोबत आता तो रडतही असतो कावेरीसाठी, कारण त्याचे सगळे मार्ग बंद झालेले असतात. कुठून कसं कावेरीला जेलमधून बाहेर काढावं ते त्याला सुचेनासं होतं. तोचपर्यंत अमृताने आता तर नीचपणाची हद्दच पार केलेली असते. एकीकडे बाबांना ती काही बोलू देत नाही, तोंड उघडू देत नाही, आणि दुसरीकडे ती एका बाईकडे कावेरीला कायमचे ढगात पाठवण्याची सुपारी देते. ती सांगते की मी तुला फोटो पाठवलाय, ती जेलमध्ये आहे सध्या, आता तिचं काय करायचं ते तू बघ, कारण जेलमधून ती बाहेर नाही, डायरेक्ट ढगात गेली पाहिजे. आता कावेरीची जबानी घ्यायला सुरुवात करतात इन्स्पेक्टर. ते विचारतात की बोल, धर्माधिकाऱ्यांच्या घरात खोटं बोलून कशासाठी शिरली होतीस? नाही म्हणजे तुझा त्यांच्या प्रॉपर्टीवरती डोळा होता का? तेव्हा कावेरी चिडूनच बोलते की अहो, काय बोलताय तुम्ही? त्यावर ते विचारतात की मग उदयला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात का अडकवलं? तेव्हा कावेरीला आणखीनच राग येतो. अहो, नीट बोला जरा तुम्ही. उदय भाऊजी मला माझ्या भावासारखे आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर मुद्दामच विचारतात की अच्छा, म्हणूनच खोटी बायको बनून त्यांच्या घरात शिरलीस का? त्यावर कावेरी घडला सगळा प्रसंग सांगते की कसं त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर त्यामध्ये कावेरी दरीत पडली आणि चिकूला घेऊन कावेरी त्यांच्या घरात गेली होती. पण सगळेच जण उदयची बायको म्हणूनच तिला समजायला लागले. कावेरी खूप तळमळीने समजावण्याचा प्रयत्न करते की त्यावेळी नाईलाज होता माझा. इन्स्पेक्टर तिला विचारतात की कसला नाईलाज? हे सगळं तू खोटेपणा केलाय. तिकडे अमृता त्या बाईला सुरी काढून देते, एक धारदार सुरी, आणि तिला प्लॅन फत्ते करायला सांगते की हा खून नसून ॲक्सिडेंट वाटला पाहिजे, असंच काहीसं कर. इकडे कावेरी सांगते की जे केलं ते फक्त चिकूच्या काळजीसाठी केलं, तसंच मी माझ्या मैत्रिणींना वचन दिलं होतं. आता जे खरं आहे ते ती सांगत असते, पण इन्स्पेक्टर तो भलताच अर्थ काढतो. काही नाही, खोटं बोलतेस तू. अगं, श्रीकांत साहेबांचा काटा काढलास तू, कारण त्यांना तुझं खरं कळलं होतं. कावेरी त्यांच्यावरती खेकसतेच की अहो, काय बोलताय तुम्ही, कळतंय का? हे बघा, तुम्ही माझं ऐकून घ्या प्लीज. तेव्हा इन्स्पेक्टर उलट तिच्यावरतीच रागावतो. काय आहे, तुझ्यासारख्या सराईत गुन्हेगारांना सुद्धा सारखा सरळ केलेला माणूस आहे मी. तिकडे अमृता त्या बाईला प्लॅन सांगते की हा चाकू कावेरीच्या रक्तात पूर्ण माखला पाहिजे. आणि हो, या सगळ्याच्या मागे जर तू माझं नाव पुढे आणलंस ना, तर एवढं लक्षात ठेव की तूही ढगात पोहोचू शकतेस. अमृताने आधीच तिचं तोंड बंद केलेलं असतं धमकवून ती निघून जाते. पण बिचारी कावेरी न केलेल्या गुन्ह्यासाठी जाम अडकते. इकडे इन्स्पेक्टर आता सगळ्या गोष्टी उलटच करून ठेवतो आणि त्यातून फिरवून फिरवून कावेरीला प्रश्न विचारत असतो. तो फक्त तिला उकसावण्याचा प्रयत्न त्याचा असतो. तो विचारतो की तू आणि यश धर्माधिकारी, तुम्ही दोघांनी मिळून
श्रीकांत साहेबांना मारण्याचा कट रचला की नाही. कावेरी त्याच्यावरती पुन्हा खेक असते. अहो काय बोलताय तुम्ही, कळतंय का? यश मुलगा आहेत त्या घरचे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो की हो, पण यश धर्माधिकारी त्यांचा खरा मुलगा कुठे? तुम्ही दोघांनी मिळून प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी प्लॅन रचला होतात ना? नाही म्हणजे तुमचं प्रेमही खरं आहे की फक्त दिखावा आहे? आता कावेरीला पुढे काय बोलावं काहीच सुचत नसतं, कारण हा इन्स्पेक्टर बोलावं त्याचा भलताच अर्थ काढत असतो आणि त्यात यशला सुद्धा गवण्याच्या प्रयत्नात. आजचा भाग संपत येते. पुढील भागात बघूयात. अमृता आनंदाने तिच्या आईला सांगत असते की आता एक प्याद तर गेले, पण आता वजीर खेळायचा. आणि दोघींनी मिळून मानना काय पट्टी पडवली असते काय माहिती. यशला बोलवून एक शेवटची संधी देतात. त्याला ताकीद देतात की यश, उद्या सकाळपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. आता तू ठरव की नक्की काय करायचं आहे. जर उद्यापर्यंत तू लग्नाचा होकार नाही दिला तर या घरात आणि आमच्या आयुष्यात परत तू कधीच नसशील. तेव्हा यशला धक्काच बसतो. या अमृताने तिचीच माणसं त्याच्याच विरोधात उभी केलेली असतात आणि अमृताची जी बाई आहे पाठवलेली जेलमध्ये, ती अचानक चाकू काढून कावेरीवरती हल्ला करण्याच्या तयारीत असते. आता काय होईल? कावेरी जेलमधून बाहेर कशी